मिरजेतील भारतनगर या ठिकाणी मिरज महात्मा गांधी चौक पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सांगली यांच्या पथकाने संयुक्त पुणे एका घरावर छापा टाकून या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले। या प्रकरणी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली। तिला सांगली येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे। तर या ठिकाणी घर मालकीण महिलेवर महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतनगर येथील एका घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज महात्मा गांधी चौक पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सांगली यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2:30 वाजता छापा टाकला। या ठिकाणी असणाऱ्या 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, सचिन कुंभार, विनायक झांबरे यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या पथकाने केली।